संतानी
Who
ठावी संतानी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणि लाही रूपा बळे करुणी खळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठ्ठल 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 सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तम गोचरम पावनं परमानंदं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहं समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघन निहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी मालां कन्धरं कञ्चनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकर प्रथम नमः पाण्डुरङ्गाकर प्रथम नमः त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजं स्फुरद्दिक् प्रदेशं विधीन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदि वल्लभं ओम नमो
तशी असं पुरवावे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम तुकाराम दीनार्ते परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आज आपण सर्व मंडळी आनंद अद्वय नित्य निरामय योगियांचं निज ध्येय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू पंढरपूर निवासी षड्गुण ऐश्वर्य संपन्न श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली देवीच्या पाड्यामध्ये असणारं हे गावदेवी मातेचं मंदिर आणि या मातेच्या मंदिराचा हा 11वा वर्धापन दिन सोहळा. तर निमित्तानं आजच्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आलेली आहे. कीर्तनाची वेळ 10:30 ते 11:30 अशी असल्या कारणानं माझ्याकडं मोजून 60 मिनिटाचा अवधी शिल्लक राहिलेला आहे आणि अधिकचा वेळ खर्च करणार नाही, कारण मला संध्याकाळी 7 ते 9 खटाव तालुक्यामध्ये दातेवाडीला कीर्तन आहे. त्याच्यामुळे इथलं कीर्तन वेळेत झालं पाहिजे आणि मला अगोदरच सूचना आहे, उन्हाच्या कडाक्याच्या अगोदर कीर्तन सोडा. म्हणजे कोणालाच त्रास हो, कीर्तन करायलाही नको श्रोत्यांनाही नको. त्याच्यामुळं अधिकचा वेळ खर्च न करता अभंगात प्रवेश करणार आहे. पण फक्त एक गोष्ट जी अनुभूती मला आली इथं आल्यानंतर ती एका सेकंदात सांगते. गावदेवीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर बाहेरचं वातावरण तुम्ही छान तयार केलेलं आहे. थोडा आवाज बारीक केला तरी चालेल, जायचा बारीक करा थोडंसं. पण मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर आईसाहेबांचा मुखवटा, आईसाहेबांच्या चेहऱ्यावरचं तेज इतकं प्रचंड आहे की त्यांना पाहिल्यानंतर सुद्धा मागता क्षणी जे मागू ते मिळेल अशी अवस्था आहे, धावून येतील अशी अवस्था त्यांची चर्या आहे. 11 वर्ष झालं या ठिकाणी आपण मातेचा हा मंदिराचा कार्यक्रम केला. 11 वर्ष झालेले आहेत आणि जवळपास आपण तपोपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. पुढचं वर्ष हे तपोपूर्ती. अजून दादा याचा आवाज बारीक करा. तपोपूर्तीचा सोहळा पुढच्या वर्षी असणार आहे. त्याच्यामुळं आजपासून जवळपास 365 दिवस हा देवीचा पाडा, पाले बुद्रुक आणि अजून कोणतं गाव एक सांगितलं होतं मला, डोंगराचा पाडा, असे हे जे 3 पाडे आहेत यांना एकत्रित रूपानं समारंभ आणि सोहळाचं प्रत्येक दिन असणार आहे. पण या 365 दिवसामध्ये आईचं तेज हे साधनेनं वाढणार आहे. हे न विसरता तिची साधना रोजच्या रोज व्यवस्थित व्हावी, जेणेकरून आपल्याला तपपूर्तीचा आनंद देवी सकट सगळ्यांना भेटेल. विठ्ठल विठ्ठल. खरं तर असं म्हणलं जातं की संबंध भारतामध्ये 108 शक्तिपीठ आहेत. ती 108 शक्तिपीठं निर्माण कशी झाली याचा इतिहास जवळपास सगळ्यांना माहिती असेल. दुर्गा सप्तशती वाचणारी देवी, भागवताचं आपण चिंतन करणारी माणसं आहोत. असं म्हणतात की ज्या वेळेला सतीनं
माझ्या नवऱ्याचा अपमान झाला म्हणून देहत्याग केला, त्या यज्ञकुंडामध्ये उडी मारली. ज्या वेळेला प्रभू शिवांना हे कळलं की माझ्या पत्नीनं देहत्याग करण्यासाठी यज्ञकुंडामध्ये उडी मारलेली आहे, ते धावत आले. 108 शक्तिपीठ निर्माण कशी झाली ते मी सांगते, कारण देवीचा कार्यक्रम आहे, हे अधिष्ठान आहे. आणि या 108 देवींची पूजा का केली जाते ते मीच तुम्हाला सांगते. ज्या वेळेला ते सती मातेला भेटायला गेले शंकर परमात्मा, तिला पाहिलं आणि कधीच न रडणारे, अखंड स्मशानामध्ये राहून वैराग्याची पुष्टी करणारे शंकर परमात्मा, पण पत्नीचा वियोग सहन नाही झाला म्हणून त्या सती मातेचं शव असं हातामध्ये घेतलं आणि तांडव नृत्य चालू केलं. कारण आयुष्यभर त्यांची सेवा करणारी माझी बायको, जिला मी कधीच काही देऊ शकलो नाही पण तरी सुद्धा जी माझ्या बरोबर सुखानं संसार करत होती, ती माझी बायको, आणि तिला यानं मारलं म्हणून तिथं तर यज्ञकुंडाच्या कडेला असणाऱ्या सगळ्यांचा विध्वंस केलाच केला. पण अगदी अख्ख्या या त्रैलोक्यामध्ये तांडव नृत्य करत फिरायला लागले. देवांना वाटलं आता सृष्टीचा विलय होणार, सृष्टीचा विनाश होणार, पण तो कोणीतरी रोखला पाहिजे. सगळेजण मिळून विष्णूंकडे गेले. अडचणीच्या वेळेला धावून येणारा एकच देव हे देवांना पण माहिती, आणि तो देव म्हणजे हे आपल्याला कळलं म्हणजे झालं. देवांना सुद्धा अडचण आली की विष्णूकडे जावं लागतं. आणि मग त्या विष्णूंना सांगितलं काही करा पण आता या अडचणीतनं काहीतरी तोडगा काढा. शंकरांचं वैराग्य भग्न झालेलं आहे, प्रेमामध्ये प्रचंड वियोगामुळं ते तांडव नृत्य करायला लागलेले आहेत. सृष्टीचा संहार वेळेच्या आधी होता कामा नये म्हणून आपण काहीतरी करावं. विष्णू परमात्मा म्हणले ठीक आहे मी जातो, पण त्यांनी पण ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला त्यांचीच समोर शिवांच्या जाण्याची हिंमत होईना. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे, तर ज्या शवाकडे बघून शिवाचा वियोग चालू झालेला आहे ते शवच शिवांच्या हातनं नाहीच करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी लांबनच सुदर्शनाला आज्ञा केली, आपण जा आणि अंतिम संस्कार करण्यासाठी आता त्या शवाला आपल्याला आपल्याकडे आणणं गरजेचं आहे, म्हणून ते शव बाजूला करा. शिवांना स्पर्श न होता त्या शक्तीचे आपल्याला तुकडे करावे लागणार आहेत. कारण अखंड ऊर्जा जर एकाच ठिकाणी आपण तिचा अंत्यविधी केला तर त्या पृथ्वीला तिच्या शक्तीला सहन न झाल्यामुळं तिथं काहीतरी अनर्थ होण्याची शक्यता आहे. एकाच जागी जर शक्ती एकवटली ना तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा खूप होतात. ती कोणतीही शक्ती असू द्या. ज्ञानशक्ती सुद्धा जर एखाद्या माणसाकडे जास्त झाली ना तरी सुद्धा त्या माणसाला वेड लागतं बरं. त्याच्यामुळे शक्ती ही एकाच जागी अशी कधी एकवटू नये. मग हिचं जर एकाच ठिकाणी आपण अंत्यविधी केला तर ती शक्ती तिथं तिचा अंत्यसंस्कार झाल्यामुळं तिची जी ऊर्जा पृथ्वीत जाणार आहे ती त्या पृथ्वीला सहन होण्याजोगती नाही, म्हणून तिचे आपल्याला विभाग करावे लागणार आहेत. म्हणून त्या सुदर्शनानं त्या शक्तीचे 108 तुकडे केले आणि ज्या वेळेला ते 108 तुकडे कैलासातनं निघाले त्यावेळेला ते अखंड भारतभर 108 ठिकाणी पडले आणि जिथं जिथं ते तुकडे पडले तिथं तिथं शक्तिपीठांची स्थापना करण्यात आली. विठाला 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 108 देवींमधलं एक स्वरूप ते म्हणजे प्रत्येक गावामध्ये आराधनेकरता दिलेली जी शक्ती आहे त्या शक्तीला जिथं जिथं ज्या ज्या भागामध्ये प्रभागामध्ये देवीचे काही काही तुकडे पडलेले होते तिथं त्यांची आराधना चालू केली. तिथनं त्यांनी ती रक्षा आणली आणि प्रत्येक गावामध्ये तिची आराधना चालू करा म्हणून सांगितलं. आणि त्या प्रत्येक गावामध्ये तिच्या तेजातला काही भाग जो स्थापन झाला त्या भागांना गावदेवी असं म्हणलं जातं. विठाला 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 विठाला. आणि अशा या अधिष्ठान असणाऱ्या शक्ती असणाऱ्या चैतन्य रूप असणाऱ्या ऊर्जा स्वरूप असणाऱ्या गावदेवीचा आपण या ठिकाणी उत्सव साजरा करतोय. आपल्या गावची, आपल्या कुळाची, आपल्या सर्व समाजाची ती गावदेवी कुळदेवी असल्या कारणानं ज्या संतांनी आम्हाला ती माहिती करून दिली त्या संतांचं ऋण आपण अभंगात मांडणार आहोत. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, मराठी साहित्याच्या अलंकारामध्ये मंगळसूत्राचं काम ज्यांच्या साहित्यानं केलेलं आहे ते म्हणजे तुकोबरायांची गाथा. अभंगाचा शेवट ऐकल्यानंतर तुम्ही अभंग कोणाचा हे जाणू शकता, कारण आजकाल कीर्तनकारापेक्षा श्रोते हे बहुज्ञानी झालेले आहेत. कीर्तनकार एकच अभंग त्याचं एका बाजूनं चिंतन करतो, पण तुम्ही मात्र त्याच अभंगाचं चिंतन अनेक विचारवंतांकडनं ऐकता. त्याच्यामुळं एका अभंगाची 8 निरूपणं तुमच्याकडे आहेत, आमच्याकडे एकच निरूपण आहे. त्याच्यामुळं तुम्ही आमच्यापेक्षा बहुश्रुत म्हणून बहुज्ञानी आहात. आणि अभंग कोणाचं हे आमच्यासारख्यांनी काय सांगावं. तुकोबरायांचा अभंग आहे, शेवट ऐकून आपण लक्षात घेऊ शकतो त्या तुकोबांचा अभंग आहे. आणि खरं पाहायला गेलं तर जे साधक गाथ्याची साधना करतात त्याला कीर्तनकारानं काय सांगितलं हे ऐकण्याची गरजच पडत नाही. कीर्तनकार चुकीचा असू शकतो पण गाथा कधी चुकीचा असू शकत नाही. आणि गाथा आपण म्हणूनच वाचला पाहिजे. काय आहे, तुकोबांचा गाथा माणसांनी वाचला नवल नाही, पक्षिणी सुस्वरे आळविती असं त्या गाथ्याचं वर्णन आहे.
वृक्षवल्ली सुद्धा तुकोबरायांच्या गाथ्याचं चिंतन करतात असं वर्णन आहे. आणि फक्त सजीवांनीच वर्णन करावं नवल नाही, तर नद्यांनी सुद्धा तुकोबांच्या गाथ्याचं पारायण केलेलं आहे. ज्या वेळेला 13 दिवस तुकोबरायांच्या गाथा बुडवल्यानंतर तुकोबराया उपोषणाला बसले, 13व्या दिवशी त्या इंद्रायणी मातेनं गाथा माघारी दिल्या. माघारी दिल्यानंतर तुकोबाने विचारलं, इंद्रायणी माते, जर तुम्हाला गाथा माघारीच द्यायच्या होत्या तर ज्या दिवशी बुडवल्या त्याच दिवशी संध्याकाळी माघारी द्यायच्या ना. 13 दिवसाचा वेळ मला का वाट बघायला लावली, 13 दिवस मला उपाशी का बसवलं? त्यावेळेला इंद्रायणी मातेचं उत्तर आहे की ज्या वेळेला गाथा माझ्याकडे आल्या, एकतर लोक माझ्याकडे येतात ती पाप घेऊनच येतात, पाप धुण्यासाठीच येतात. त्यांचं पाप माझ्या अंगाला लागून लागून त्यांच्या पापाच्या मालिन्याचं काठिण्य माझ्या शरीरावर झालेलं आहे. आणि ते पाप धुण्यासाठी कुठल्या तरी संतांचे विचार माझ्या कानावर पडणं गरजेचं होतं. माझ्याकडे कोणी येऊन कीर्तन करे ना, कारण पाकिट देण्याजोगती माझी परिस्थिती नाही, त्याच्यामुळं माझ्याकडे कोणीतरी यावं आणि सत्विचार माझ्या कानावरती पाडावेत अशी इच्छा होती. कोणी आलं नाही, पण अनायासे तुमच्या गाथा माझ्यात बुडवण्यात आल्या. तुमच्या गाथा माझ्यामध्ये बुडवल्यानंतर 13 दिवस तुमच्या गाथेचं पारायण मी सुद्धा केलं. आणि ती गाथा वाचल्यानंतर ज्या वेळेला माझं पाप धुतलं गेलं त्याच वेळेला मी त्या गाथा तुमच्या माघारी केलेल्या आहे. हे तुकोबरायांच्या गाथेचं महात्म्य आहे. आणि त्या तुकोबरायांच्या गाथेतला 4 चरणाचा मातृतत्वाचं म्हणजे दैवी सत्ते इतकीच मातृसत्ता किती प्रबळ आहे, प्रभावशाली आहे हे सांगणारा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलाय. आज इथं जमलेले सगळे शाक्त आहेत. खरं तर देवीचं कीर्तन म्हणलं, गणपतीचं कीर्तन म्हणलं, विष्णूचं कीर्तन म्हणलं की पंचायतन सगळेच कीर्तनकार सांगतात 5 देवांची पूजा करा, 5 देवांची सेवा करा. एक शंकर आहेत, एक गणपती आहेत, एक शक्ती आहे म्हणजे देवी आहे, एक विष्णू आहेत आणि एक सूर्य आहेत. जे शक्तीची पूजा करतात त्यांना शाक्त म्हणतात, गणपतीची पूजा करतात त्यांना गाणपत्य म्हणतात, शिवाची पूजा करतात त्यांना शैव म्हणतात, विष्णूची पूजा करतात त्यांना वैष्णव म्हणतात आणि सूर्याची उपासना करणाऱ्यांना सौर असं म्हणतात. त्यात आज आपण देवीसाठी जमलेलो आहोत म्हणून आपण सगळेजण शाक्त. आता इथं वारकरी तत्व जगणारी माणसं आहेत, त्यांना थोडीशी अडचण असेल. आम्ही शाक्त नाही, आम्ही वैष्णवच आहोत. पण जर नीट विचार केला तर एक तत्व बरोबर 4 तत्व. म्हणजे तुम्ही गणपतीची जरी आराधना करत असाल आणि गणपतीची आराधना करत जर शक्तीची आराधना तुम्ही करायला लागले तर अडचण काही मानण्याचं कारण नाही, कारण गणपती आणि शक्ती काही भिन्न नाही आहेत. एक ओहम बहुश्यामः असं वेदांतात सांगितलेलं आहे. एकच तत्व आहे, पण ते बहुअंगानं नटल्या कारणानं कुणाला ती शक्ती दिसते, कुणाला तो गणपती दिसतो, कुणाला तो विष्णू दिसतो, कुणाला तो शंकर दिसतो. आणि गणपती विठ्ठलामध्ये भेद नाही हे तुकोबा सांगत नाहीत का? तुका म्हणे शोधुनी पाहे विठ्ठल गणपती तुझा नव्हे. बरं, शंकराचा विचार करायला गेलं तर विष्णू आणि शंकर कुठं वेगळे? हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. त्याच्यामुळं विष्णू आणि शंकर यांच्यातही अभेद आहे. बरं, आता याच्या पुढे विचार करायला गेलो तर विष्णू आणि सूर्य यांच्यातही अभेदच मानावा लागणार आहे. कारण विष्णू आणि सूर्य, त्या विष्णूच्या कपाळावरचा टिळा म्हणजे सूर्य म्हणला जातो, त्याच्यामुळे विष्णू आणि सूर्य यांच्यातही अभेद आहे. आणि विष्णू आणि शक्ती, विष्णू आणि देवी यांच्यातही अभेद आहे. काही जण म्हणतील बाकीच्या 4 देवांमध्ये काही अडचण नव्हती, पण विष्णू आणि शक्ती यांचं एकीकरण कसं करता? तुम्हाला पुल्लिंग स्त्रीलिंग काही शिकवलं की नाही शाळेमध्ये? दैवत आहे. पण काही जण म्हणतील देव आणि देवी यांच्यातला भेद कसा ते सांगा.
आम्ही त्या पांडुरंगालाच आई म्हणतो. विठाई म्हणतो की नाही आपण? विठाई किठाई माझे कृष्णा ये कान्हाई. किंवा जनाबाई म्हणतात ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. वा, तुम्ही कीर्तनाला असले की कीर्तन करायला काळजीच नाही. इथं की गोड तुम्ही साथ करता, असं वाटते की माझ्या पाकिटातले 2000 तुम्हाला, माझे 5 वाढवून दिले तर. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. त्या पांडुरंगाला आम्ही आई म्हणतो, ती आमची आईच आहे. आई अहो नुसती आई नाही, आमची सगळीच नाती पांडुरंगाला लावलेली आहेत. सकळ ही गोत माझे पंढरीचं जाण, बाप रखुमादेवी बराशी विठ्ठलाची आण, त्याच्यामुळे ती आई आहे. मग तर काही साधक विचारतील ताई, जसं आम्ही हिचा वर्षातनं एकदा गोंधळ घालतो, म्हणजे हा कार्यक्रम करतो आम्ही, तसा तिकडं कोणी घालतं का गोंधळ? हो, आमच्याही देवीचा गोंधळ होतो. वर्षातनं एकदा नाही तर आम्ही 2दा कार्यक्रम करतो तिचा. कधी करतो? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची वाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची वाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी हो, पुंडलिका दिवट्या, दिवट्या शोभे वाळवंटी हो, आणि एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी. ती आंबाच आहे ना, म्हणजे राहिला का भेद विठ्ठलात आणि देवीमध्ये? संपला ना भेद, कारण ती आमची आंबा आहे. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो. काही जण म्हणतील ताई हे ठीक आहे, पण आमच्या पनवेल तालुक्यातनं, रायगड जिल्ह्यातनं कधी कोणती गोंधळी पार्टी जागरण करायला पंढरपूरला गेली नाही. जातात वारकरी, हे काही कमी गोंधळ घालतात का? आम्ही गोंधळीच आहेत ना. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संभळ, गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे, गोपाळाचे, गोपाळाचे. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळे, आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संबळ. इथपर्यंत वारकरी ऐकतील. पण आता पुढचा एक मुद्दा आहे का? देवी म्हणलं की कापाकापी करतात. तुमच्याकडे करतात? अजिबात करत नाही. अगोदरचे महिनाभर, नंतरचं महिनाभर अजिबात करत नाही. पण 2 महिने आणि 10 महिने असं कसं जमेल ताई? 10 महिने आमच्यासाठी नको का आम्हाला? करू नये, करू नये. एखाद्या जीवाची हत्या करायची आणि ती आपल्या पोटात घालायची, स्मशान नाही व्हायचं हे. आणि त्यात काय आहे, माणसाची वृत्ती आसुरी होण्याला कारणच तुमचं अन्न आहे. कारण जैसो खावे अन्न वैसा होवे मन. तुमचं मन सात्विक असावं, तुमचं मन सज्जन असावं, तुमच्या मनामध्ये भाव इतके चांगले प्रस्फुटित व्हावे की तुमचं विचार, तुमची वाणी, तुमची चर्या पाहून एखाद्या माणसानं म्हणावं माणूस असावं तर असा. असं आयुष्य सुंदर आणि सौंदर्यपूर्ण समृद्ध जगायचं असेल ना, तर त्यासाठी तुमचं खानपान हे सात्विक असावं लागतं. आणि मांसाहार हा सात्विक नाही. त्याच्यामुळं मांसाहार इतरही 10 महिन्यात करायचा नक्की नाही ना. ग्रामस्थच नाही म्हणतायत, कमाळकरीच नाही म्हणतायत. पण 2 महिने मात्र अजिबात मांसाहार केला जात नाही. पण काही लोक म्हणतात ताई, देवी म्हणलं, कुळदेव म्हणलं की कापाकापी करावी लागते. शास्त्रांमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. जर तुम्हाला कापाकापी करायची असेल तर ती करा. नीट आहे का? कापाकापी करा, पण काय कापा ते आमच्या संतांनी सांगितलेलं आहे. काम
क्रोध, बकरा मारा. आपल्यामध्ये असणारे जे विकार आहेत, 6 विकार आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे सगळ्यांना बाहेर काढा, ते कापा आणि मग ते रखुमाईच्या वराला तुम्ही अर्पण करू शकता. हीच कापाकापी करायची आहे. आणि परमार्थामध्ये ही कापाकापी फार गरजेची आहे. कारण थोडा जरी विकारांत करण्यात असेल ना तरी सुद्धा तो देव तुमच्या जागरण गोंधळाला येणार नाही. थोडा जरी विकार, अगदी साधं सांगते, एकच विकार सांगते, अभिमानातला तिळभर जरी अभिमान राहिला ना तरी तो देवाला भार होतो. आणि भारही किती, थोडा सोडा नाही. मेरू तो समान वाढते, मेरू तो समान वाढते. एक वारकरी मला कीर्तन झाल्यावर घेऊन भेटला आणि म्हणला, ताई जास्त अभिमान असेल तर अडचण असावी, थोड्या अभिमानाला काय अडचण, थोडा तर आहे ना, तिळभरानं काय होणार आहे, तिळभर. म्हणलं तिळभर असेल ना तरी परमार्थाचा नाश होतो. कसं ते तुम्हाला सांगते ऐका. आज तुम्ही पुरणपोळ्या केल्या असतील ना घरी, का नैवेद्य काय करता देवीला? बरं, कधी का होईना करत असाल ना, पुरणपोळी करायची म्हणल्यावरती त्याला तळण असावं लागतं. तळण म्हणजे कुरडई पापडी नैवेद्याला असावी लागते. तुमच्याकडे लागते का? आमच्याकडे लागते. देवाला नाही लागली तरी बाईला लागते. त्याच्यामुळे कुरडई, पापडी, भजी ही तळावी लागतात. तळण्यासाठी कढई घ्यायची, त्याच्यामध्ये निम्मी कढई भरून तेल टाकायचं. भजी तळून झाली, कुरड्या पापड्या तळून झाल्या. बरं, एवढं सगळं तळल्यावर तेल संपतं का शिल्लक राहतं? शिल्लक राहतं. बरं, आता शिल्लक राहिलेलं तेल टाकून द्यायचं का परत वापरायचं? टाकून देणारी बाई कसली, ते परत वापरायचं आहे आम्हाला. पण आता ते गरम आहे तोपर्यंत काढता येत नाही. मग काय करायचं? त्याला गार होऊ द्यायचं, तोपर्यंत कणिक मळायची. कणिक मळस तोपर्यंत कढई गार होते. पण आता तेल काढायचंय. आता तेल काढताना तेल डायरेक्ट फक्त फुलपात्रात ओतून घ्यायचं का बोटानं पुसून कढई मग ती काढायचं? खरं सांगा तुम्ही काय करता? त्यांनी आठवणीनं सांगितलं, बोटानं पुसून पार काढतो. कारण बाईच संसार चांगला करते हो. जर बाई संसारात नसेल तर संसाराचे 3, 13, 9, 18 होतील. त्याच्यामुळे पार अगदी त्या बोटानं पुसून ती बाई तेल काढते. बरं, एवढं काढल्यानंतर तरी बाईचं समाधान आहे का? नाही. जी धोरणी बाई असते ना ती थोडं दिसणारं सुद्धा तेल वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून कणकीचा एवढा गोळा काढते, त्या कढईत टाकते आणि पार घोळून ते तेल काढते. आता तेल राहिलं का कढईला? राहिलं का? बोला ना. आता राहिलं? आता नाही. खरं नाही ना? नाही. मग आता त्याच्यात दूध तापवायला अडचण आहे का? कारण जरी तेल दिसत नसलं तरी थोडं का होईना, सूक्ष्माती सूक्ष्म अंशानं का होईना पण तेल त्या कढईला चिटकलेलं आहे. आणि जर तशा कढईमध्ये तेल त्या दुधाला टाकलं तर ते दूध नासण्याची, फुटण्याची, खराब होण्याची शक्यता आहे. तद्वत या हृदयरूपी कढईमध्ये असणारा अहंकार रूपी तेलाचा भाग आम्ही नामस्मरण रूपी बोटानं चाटून पुसून काढलाय. पण तिळभर जरी कुठल्या तरी कोपऱ्यात राहिला आणि जर त्या कढईमध्ये, हृदयरूपी कढईमध्ये परमार्थ रूपी दूध टाकलं तर अख्खं परमार्थ रूपी दूध नासण्याची शक्यता असते. आणि ते नासू नये म्हणून तिळभर सुद्धा अभिमान चालत नाही. जसं दुधासाठी तिळभर सुद्धा तेल चालत नाही तसं परमार्थामध्ये तिळभर सुद्धा अभिमान चालत नाही. आणि म्हणून तो अभिमान दूर करण्यासाठी मग त्या काम, क्रोध, बकरा मारा. मग त्या कामाला, क्रोधाला, दंभाला, अहंकाराला बकरा मारा त्यांना आणि तो देवीला नैवेद्य दाखवा. मग एवढं सगळं केल्यावर देवी येते का? येते ना. कोणाकडे आली आहे का? नाथबाबांकडे आली. नाथ म्हणतात ना, अनादि निर्गुण
ते पण जमतंय तुम्हाला. चांगलंय. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्त लागे तू पावसी निर्वाणी. नाथांच्या आयुष्यामध्ये देवी येते, पण आजपर्यंत आम्ही अखंड देवीची सेवा केली. 11 वर्ष झालं रोज पूजेला येतोय, रोज पाणी घालतोय, रोज हार घालतोय. आपल्याकडे देवी आली का नाही? का काहीतरी चुकत असेल. परमार्थामध्ये थोडा जरी नामापराध झाला ना तरी सुद्धा भगवंत येत नाही. त्यासाठी चुकतोय कुठं पण मुरतोय कुठं हे बघणं गरजेचं आहे. परमार्थ कसा करायचा हेच साधकाला माहीत नाही, आणि ते माहिती करून घेण्यासाठी ज्यांनी परमार्थ केलाय त्यांच्याकडे गेलं पाहिजे. काय ना, काही गोष्टी अशा असतात ज्या तत्वानं जपल्या पाहिजे तरच फलप्राप्ती होत असते. वृंदावनामध्ये कुंभनदास नावाचे एक महात्मे राहायचे. म्हणजे सर्वसामान्य प्रापंचिक, पण प्रापंचिक असले तरी महात्मे. बऱ्यापैकी समाजात काही माणसं अशी असतात की परमार्थाचा गवगवा काही करतात आणि काही परमार्थ करतात पण कधी दाखवत नाही. वाक्य आलं लक्षात? काही परमार्थ करतात पण दाखवत नाहीत, आणि काही करतात कमी पण दाखवतात अशांची संख्या जास्त. दाखवायचं खूप की मी फार मोठा पाठांतरातला माणूस आहे, मी फार मोठा बुवा आहे, मी फार मोठा ज्ञानी आहे, मी फार मोठा विरक्त आहे. काही दाखवू नका. आणि लोकांना दाखवण्यापेक्षा देवाला कळलं पाहिजे आपण काय ते. आणि खरा परमार्थ म्हणजे काय? ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातला अमानित्व मदंभित्व या श्लोकावरचं 300व्यांचं निरूपण वाचा. ते आता इथं सगळं मी सांगू शकत नाही, म्हणून तुम्हाला ग्रहपाठ देते. घरी जाऊन तुम्ही वाचा, म्हणजे खरा परमार्थ करणारा कसा असतो हे त्याच्यामध्ये दिसेल. त्याला कधीच लौकिक चालत नाही, त्याला कधी समाजातला मान चालत नाही. जर त्याचं कोणी कौतुक करायला लागलं तर पारध्याच्या तावडीत सापडलेलं हरिण जसं भेदरतं तसा जो भेदरतो त्याला खरा वारकरी म्हणायचंय. आणि आमच्याकडे उलट आहे, मान मिळाला नाही तर आम्ही ज्यानं मान दिला नाही त्या आला सगळं फोन करून विचारतो दिसलो नाही का रे तुला मी. याला थोडी ना परमार्थ ही दाखवण्याची गोष्ट नाही, परमार्थ ही करण्याची गोष्ट आहे. चौकामणी देवा हीच माझी भोळी सेवा, हीच माझी भोळी सेवा, हीच माझी भोळी सेवा. देवाला सांगताना सांगा जसं जमेल तसं. मी वेडा वाकडं का होईना पण मी परमार्थ करतो हे देवाला कळलं पाहिजे. काही लोक दाखवत नाहीत पण करतात. एक राजा होता, म्हणजे पुराणांमध्ये आलेली गोष्ट आहे. तो राजा कायम भजन करायचा, पण तोंडातल्या तोंडात करायचा, मनातल्या मनात करायचा, कुणाला कळणार नाही अशा पद्धतीनं करायचा. पण त्याची बायको जी होती ती वाजवून परमार्थ करायची. असा जोरात परमार्थ करायची. लोकांना कळलं पाहिजे की परमार्थ कसा असतो ते. ती रोज उठायची, नवऱ्याला म्हणायची भजन करा, थोडं नाव घ्या, थोडं नामस्मरण करा. नवरा म्हणायचं नाही करायचं मला, तुला काय करायचं ते कर, मी काय करायचं हे तुम्हाला सांगू नकोस, मी भजन करतो हे बायकोला सुद्धा नाही सांगायचं. परमार्थ केलेला बायकोला कधीच कळू द्यायचा असं मी तुम्हाला नाही म्हणते. तो राजा त्याचं तत्व होत आहे, त्याच्यामुळे त्यानं काही कळू दिलं नाही. ती सगळ्या साधू संतांना म्हणायची राजे काही भजन करत नाहीत, काहीतरी करा, पण राजानं काही भजन केलं नाही. एके दिवशी राजा आणि राणी झोपलेली असताना राजाला लवकर डुकला लागला. राणीसाहेब पाठीमागनं आल्या आणि त्यांना काही झोप लागेना. ते या अंगावर त्या अंगावर फिरत असताना राजांनी त्यांचा एक बाजू जी आहे ती करवट बदलली, एका बाजूकडनं दुसऱ्या बाजूवरती आले. पण अंग बदलत असताना त्यांच्या मुखातनं आपसुकच निघालं हे राम. त्यांच्या मुखातनं आपसुक निघालं हे राम. कारण काय, काही गोष्टी जरी आपण दाखवत नसलो ना तरी जे मनात चालू असतं ना ते झोपल्यानंतर तो कॉन्शियस माइंड तुमच्या तोंडातनं बाहेर काढत असतो. भजन तर चालू आहे, दाखवत नाही, पण ज्या वेळेला कुस बदलायची होती ती कुस बदलताना मुखातनं आपसुक निघालं हे राम. आणि हे राणीनं जसं ऐकलं तिनं तातडीची बैठक बोलवली. म्हणे उद्या अख्ख्या गावाला गोड जेवण, अख्ख्या राज्याला मिठाई वाटा. काही झालं तरी एकही माणूस असा नाही राहिला पाहिजे की ज्यानं गोड खाल्लं नाही. सकाळी राजेसाहेब उठले, स्नानादी करून ज्या वेळेला देवघरामध्ये आले, पाहिलं तर 56 भोग देवाला लावलेले. विचारलं राणीसाहेब काय आनंदाची गोष्ट आहे का? हो म्हणे फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. काय आनंदाची गोष्ट आहे? म्हणे आयुष्यभर भजन न करणारा माझा नवरा रात्री झोपीत का होईना पण त्याच्या मुखातनं राम आलं आणि हा मला आनंद झालाय, म्हणून अख्ख्या राज्याला गोड जेवण आहे. हे ऐकल्याबरोबर राजा आत गेला. त्यानं सगळी अंगावरची राजपोशाखाची जी काही सामानं होती ती सगळी सामानं काढून ठेवली, साधा अंगरखा घातला आणि राणीसाहेबाला सांगितलं आजपासनं मी या घरात राहणार नाही, मी माझं घर सोडून चाललोय आणि कालांतरानं माझा देहत्याग झाला तरी कोणी येऊ नये. राणीनं विचारलं माझं काही चुकलं का? तुम्ही का घर सोडून चालले, का हा राजभोग ऐश्वर्य सोडून चालले? त्यावेळेला त्यांनी सांगितलं आयुष्यभर हृदयामध्ये जपून ठेवलेला राम
आतमध्ये कोंडून ठेवलेला राम काल तोंडावाटे बाहेर निघून गेला, आणि जर रामच बाहेर निघून गेला तर आता हे ऐश्वर्य भोगण्याचं काही कारणच नाही, आता जगण्याचं काही कारण नाही, म्हणून तो पुन्हा अंतःकरणात आणण्यासाठी ध्यानाला चाललेलो. अशी काही माणसं असतात की जी माणसं दाखवत नाही पण आत्मा मात्र पूर्ण भगवंताची असतात, आणि आपला परमार्थ असाच असला पाहिजे. असाच एक प्रापंचिक कुंभनदास त्यांचं नाव. सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत भगवंताच्या मंदिरात जायचं, सेवा करायची. 12 ते 4 वृंदावनातली मंदिरं बंद असतात. मी पहिल्यांदा ज्या वेळेला वृंदावनला गेले, 12च्या पुढे दर्शनाला गेले तर कवाडं बंद. मी म्हटलं का बंद झाली? 4 वाजेपर्यंत देव दर्शन देत नाही. म्हटलं हा ही पुणेकर कॅटेगरीतला दिसतो, 12 ते 4 आम्ही झोपणार, आम्ही कोणाला दर्शन देणार नाही. मग त्या साधूने सांगितलं कृष्ण झोपत नाही. म्हटलं काय करतो? आणि अजूनही वृंदावनामध्ये लाखो गायी आहेत की ज्या गायींचा मालक कोणी नाहीये, त्याच्यामुळं त्या गायींना सांभाळण्याची जबाबदारी कृष्णावरती आहे. म्हणून 12 ते 4 तो गायी चारायला अजूनही जातो, असं आमचं मानणं आहे. म्हणून दरवाजे बंद असतात, 12 ते 4 दर्शन बंद. मग या कुंभनदासांनी 12 ते 4 घरी यावं आणि शेती करावी. पुन्हा 4:30चा घंटा नाद झाला की त्यांनी पुन्हा उठावं आणि मंदिरामध्ये जावं. 30 ते 35 वर्ष त्यांनी अशीच सेवा केली. शेवटी थकले आणि कालांतरानं शरीर उठवेना, शेती करण्याची ताकद राहीना. कृष्णानं विचार केला आयुष्यभर त्यांनी माझी सेवा केली, आता माझी टर्म आहे, आता मी त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणून कृष्ण त्यांच्या बरोबर येऊन शेती करायला लागले. ज्या वेळेला त्यांना कळलं कृष्ण माझ्यासाठी शेती करतायत, त्यांना आनंद झाला. रोज त्या दोघांचा हाच नित्यक्रम. 9 ते 12 दोघांनी मंदिरात जायचं, 12 ते 4 कृष्णानं आणि कुंभनदासांनी शेतीत यायचं. अष्टसखा जे आहेत त्याच्यामध्ये कुंभनदास एक सखा. त्या 12 ते 4 पर्यंत कुंभनदासाची शेती करायची आणि पुन्हा 4:30 ते 9 वाजेपर्यंत मंदिरात थांबायचं. एकदा दोघं जण असंच काम करत होते आणि काम करता करता त्यांच्या लक्षातच राहिलं नाही की 4:30 वाजायला आले. मग 4:30चा घंटा गजर झाल्याबरोबर कुंभनदास दचकले, देवा उठा, पळा, हातपाय तोंड धुवा, कपडे घाला, चला आपल्याला मंदिरात जायचंय. कृष्ण म्हणले एक कुंभन, मला मंदिरात जायचंय हे ठीक आहे, कारण मला बाकीच्या दासांना दर्शन द्यायचंय, पण तू कशाला येतो रे मंदिरात? आता मी तुझ्या घरी आहे ना, मग तू मंदिरात येण्याचं काय कारण आहे? त्यावेळेला कुंभनदासांनी उत्तर दिलं, देवा तुम्ही मंदिर सोडून माझ्या शेतामध्ये राबायला येताना हे तुमचं माझ्यावरचं प्रेम आहे, पण मी मंदिरामध्ये जाऊन तुमचं दर्शन घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याची परिपूर्ती केली आहे, म्हणूनच प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही शेतात आलेले आहात. जर देव घरी आणायचा असेल तर आपण आपल्या कर्तव्याची परिपूर्ती व्यवस्थितच केली पाहिजे, तरच देव येतो. मग आपण देवीची सेवा करतोय पण तरी सुद्धा जर देवी येत नाही तर आपल्या कर्तव्यांच्या परिपूर्तीत आपण कुठं कमी पडतोय का याचा विचार करा. कुळदेवीनं आपल्या घरी यावं त्यासाठी संतांनी डायरेक्ट तिला आपल्या गावात आणण्याचं नियोजन केलेलं आहे आणि ती गावात आली आहे हे सांगितलंही संतांनीच आहे. हेच तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. कुळदेवी केली ठावी संतांनी. या संतांनी आम्हाला ती देवी माहिती करून दिली, म्हणून त्या संतांबद्दल कृतज्ञता असली पाहिजे. ज्याच्यावरती संतांची कृपा होते ना त्याला देव भेटायला वेळ लागत नाही आणि संत कृपा कुणावरती करत नाहीत. संतांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर संतांना आवडेल असं आचरण आपलं असलं पाहिजे. आपलं आचरण संतांना आवडतं की नाही हे आपण नाही ठरवायचं, त्यांना विचारायचं काय करावं की जेणेकरून तुम्ही कृपा कराल, काय
काय काम करू म्हणजे संत आमच्यावरती कृपा करतील ते काम करा, मग ते संत कृपा करतील आणि संतांची कृपा झाली की देव कृपा व्हायला वेळ लागत नाही. आणि संत कोणत्या गोष्टीचा विचार करतील सांगता येत नाही. एक कथामध्ये माझ्या वाचनात आली, गुरु नानक जयंतीला माझ्याकडे आली होती. त्यांच्या पंथाचा थोडासा इतिहास होता. गुरु नानकांनी आपल्या शिष्य समुदायाला एकत्र केलं आणि सांगितलं की मी आता देहत्याग करणार आहे, मी जाणार आहे. मस्त बरेचसे जे महत्त्वाचे शिष्य होते त्यांनी बैठक घेतली, गुरु नानक साहेबांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही जा, पण एवढा मोठा वाढलेला पंथ आहे, या पंथाला उत्तराधिकारी कोणी नको का? मग त्यांनी सांगितलं 8 दिवसाच्या आत मी उत्तराधिकारी नेहमी. त्यांच्या पोटी जन्माला आलेलं एक अपत्य होतं, त्याच्यामुळे बहुतांश लोकांना असं वाटत होतं की ते आपल्या मुलाला गादीवरती बसवतील, पण त्यांनाही हे तुकोबांचं तत्व माहिती होतं. संतांचे ते आप्त नव्हे तची संतांचे नातेवाईक संतच असतील असं नाही. आणि जर संतांचे आप्त संत असते तर तुकोबरायांची सासू वैकुंठाला गेली असती ना, पण नाही गेली. तुकोबरायांची सासू वारली आणि काही दिवसानं तुकोबराय जेवण करून ओसरीवर बसले, आतमध्ये आवली काम करते आणि तुकोबा ज्या वेळेला इकडं तिकडं नजर टाकतात, पावसाळ्याचे दिवस होते आणि उकिरड्यावरती थोडं गवत वाढलेलं होतं, तिथे गाढवीन सरत होती. ती गाढवीन सरताना तुकोबांनी बघितली, खळखळून हसायला लागले. आवलीला संशय आला ना, का हसतोय हा बाबा? एक तर या बाबाच्या पाठीमागं काय कमी व्याप आहे का? गेल्या वेळेला एक जण पाठवली होती, ती आवडली नाही म्हणून तिला उपदेश केला. साई व तुम्हा ते न करे सायास, आम्ही विष्णुदास तैसे साई व तुम्हा ते न करे सायास. तिला कटवली, पण ही चांगली आहे की काय कुणास ठाऊक, बाबा हसायला लागले. बघितलं पाहिजे बाहेर जाऊन, बाहेर जाऊन इकडे तिकडे बघते, बाई तर काही दिसे ना. विचारलं काय हो, कोणाकडे बघून हसत होते? आणि बाईची जातच अशी असते, संशय. जी संशय घेत नाही, उलट तिच्यावर संशय घ्या की ही कसं काही घेत नाही संशय. बाईची जातच संशय, इकडे तिकडे बघते काय कोणी दिसे ना. विचारलं बुवा कोणाकडे बघून हसत होतात? बुवा म्हणले कुणाकडे नाही, तर ती गाडवी नाही ना, त्या गाडवीनीकडे बघून हसते. बाई म्हणते बुवा बिघडले काय तुम्ही, गाडवीनीकडे बघून काय असता? ती म्हणली इथं बस आवले, बाकी सगळं सोड. मला सांग मामी जाऊन किती दिवस झाले? आईचं नाव घेतल्याबरोबर खाली बसले. बुवा 6 महिने झाला आई जाऊन. आवले तुला तुझ्या आईची आठवण येत नाही का ग? असं म्हणल्यावरती तिनं रडायला सुरुवात केली. तुकोबा अशी कोणती बाई आहे की ज्या बाईला आपल्या आईची आठवण येत नसेल? येते ना, मलाही आठवण येते. तुला भेटायचं का तुझ्या आईला? मग तर पायाच पडायला लागले. म्हणाल ते करेन, त्या काळ्याचं नावही घेईन, तुमच्या बरोबर भजन करेन, पण वाटू दे. बाटली वाटणं चांगलं काम असतं. पाण्याची आणि मग आता लक्ष सगळ्यांचं माझ्याकडे. आयुष्यभर भजन करीन तुकोबा जर एकदा माझी आई दाखवली तर. आणि तिलाही वाटलं आयुष्यभर माझा नवरा भजन करतोय, काय सांगावं, सामर्थ्यानं दाखवेल माझ्या आईला. आणि म्हणून हात जोडून सांगितलं दाखव ना माझी आई कुठे आहे. तुकोबांनी त्या उकिरड्यावरच्या गाढविणीकडे हात केला, तर तुझी आई कशी गवत खाते असं म्हणल्यावरती जे राग आला, अशी शिव्यांची लाखोली चालू केली. तुकोबांना नाही, पांडुरंगाला. असला कसला तुझा भक्त, गाढविणीला माझी आई म्हणतो. तुकोबांनी थांब, त्याला शिव्या देऊ नको, खरंच ती तुझी आई आहे. कसं काय म्हणे, थांब तुला दाखवतो. म्हणून तुकोबरायांनी थोडंसं शक्ती सामर्थ्यानं तोंड त्या मामीचं आणि धड मात्र गाढवाचं हे ज्या वेळेला दाखवलं, त्यावेळेला धाय मोकलून रडायला लागली आवली आणि विचारते, आयुष्यभर तिनं माझा संसार केला, तिचा संसार केला, कधी वाकडं वागली नाही, वाकडं पाऊल टाकलं नाही, पण तरी ती गाढव योनीला का गेली? त्यावेळेला तुकोबराय हसून म्हणतात, माझ्या देवा विसरली गाढव कुंभाराची झाली, गाढव कुंभाराची झाली, गाढव कुंभाराची झाली, माझ्या देवा विसरली गाढव कुंभाराची झाली, गाढव कुंभाराची झाली, गाढव कुंभाराची झाली. माझ्या देवा विसरली गाढव कुंभाराची झाली. आयुष्यभर म्हणत होतो मामी भजन करा, की म्हणायची या मुडद्यानं माझ्या लेकीच्या संसाराचं वाटोळं केलं ना, तर माझ्या मागं लागला हा बाबा. आयुष्यभर मला शिव्या दिल्या, पण देवाचं नाव घेतलं नाही आणि माझ्या देवा विसरली. म्हणून गाढव तुकोबांची सासू आहे, सामान्य माणसाची नाही. कुणाची? तुकोबांची सासू आहे, पण गाढवीन झाली. भजन न करणारी तुकोबरायांची सासू गाढवीन होते, मग आपण
म्हणून बळजबरी म्हणत असतो, म्हणा विठाला विठ्ठल असं म्हणा, असं म्हणत असतो, जेणेकरून तुम्ही गाढवाच्या योनीला जाऊ नये, बाकी काही नाही. पण तुकोबारायांचे नातेवाईक का असे ना, भजन नाही केलं की तुम्हाला नरकात जाणं हे ठरलेलं आहे. तर संतांचे ते आप्त नव्हेतचे संत म्हणूनच तुकोबाराय म्हणून ठेवतात. माझा नातेवाईक म्हणजे तो संतच असला पाहिजे असं नाही. मग गुरु नानक साहेबांनी सांगितलं, मुलगा माझा आहे पण तो गादीवर बसण्याच्या योग्यतेचा आहे का नाही हे त्यानं ठरवलं पाहिजे. हे जर त्यानं सिद्ध केलं तर मी त्याला गादी देईन. पण दुसरा अजून कोणी तुम्हाला वाटतंय का की जो माझी गादी सांभाळू शकतो? मग काही गरीब मुलं जी होती ना पाठातली, ती जवळ आली आणि त्यांनी सांगितलं, गुरुजी लखनदास नावाचा एक शिष्य आहे तुमचा, तो अधिकारानं खूप मोठा आहे, आमचे सगळे शिष्य त्याला मानतात. मग बघा त्याचा विचार करा. मग आता नावं दोन आली म्हणल्यावरती आता प्रतियोगिता केली पाहिजे, कोणाचा अधिकार जास्त आहे हे कळलं पाहिजे. म्हणून त्या दोघांनाही दुसऱ्या दिवशी नानक साहेबांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं, एक काम करा, मी गेल्यानंतर माझा भला मोठा पुतळा माझ्या आश्रमाच्या बाहेर लावायचा आहे, पण त्याच्यासाठी चौथरा लागणार आहे. तो चौथरा दगडा मातीचा तुम्ही दोघांनी बनवायला चालू करा. दोघांनी वेगवेगळे चौथरे बांधायचे. ज्याचा चांगला वाटेल त्याच्यावरती माझी पूर्णाकृती राहील आणि ज्याचा नाही चांगला वाटणार त्याला मी मोडायला सांगेन. ठीक आहे म्हणले, पण ऐका, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बांधून पूर्ण झालं पाहिजे. आणि जर आवडला नाही तर जोपर्यंत माझ्या आवडीचा तुम्ही बनवत नाही तोपर्यंत मी मोडत राहील. ठीक आहे म्हणले, काही अडचण नाही. दोघांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत विटा आणल्या, दगडं गोळा केली, सिमेंट सगळं वाळू बिळू आणली आणि छान चौथरे दोघांनी बांधले. चौथरे बघण्यासाठी संध्याकाळी वाहेगुरु आले आणि त्या दोघांचे चौथरे बांधल्यावरती सांगितलं, मला नाही आवडले, मोडून टाका. मोडले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केलं, चौथरे मोडायला सांगितले, दोघांनी मोडून टाकले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच, सकाळपासून संध्याकाळी बांधले, संध्याकाळी नाही आवडले, मोडले. परत तिसऱ्या दिवशी तेच, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बांधले, मोडून टाकले. चौथ्या दिवशी तो मुलगा गुरु नानक साहेबांना भेटायला आला आणि सांगितलं, साहेबजी ही कामं करण्यासाठी मी तयार झालेलो नाहीये, मी एका फार मोठ्या महात्म्याचा मुलगा आहे आणि ही कामं मी करतो त्यावेळेला लोक मला हसतात, त्याच्यामुळे हे सोडून मला दुसरं काही काम असेल तर सांगा, पण माझं शरीरही थकतं हे काम करून आणि मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही नाही माझा विचार करणार तर कोण करणार? साहेबजी म्हणले, हो बाळा, माझ्या मुलाला खरं तर मी असं काम सांगायलाच नको होतं, पण माझा नाईलाज झाला. बाळा, उद्यापासून तू अजिबात चौथरा बांधण्याचं काही काम करू नकोस, तुला दुसरं काहीतरी मी काम सांगेन. त्याला दुसऱ्या कामामध्ये नानक साहेबांनी गुंतवून दिलं आणि चौथ्या दिवशी मात्र लखनदास परत आला. नानक साहेब काय करायचे म्हणे, तेच चौथरा बांधायचे. तिथून पुढचे कंटिन्यू 5 दिवस लखनदासशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चौथरा बांधायचे आणि संध्याकाळी नानक साहेब तो चौथरा मोडायचे. 8 दिवस सलग त्यांचे 8 वेळेला चौथरे मोडले नानक साहेबांनी, पण तरी लखनदासजी काही बोलले नाही. आणि मग 9व्या दिवशी आता सगळे ठरल्याप्रमाणे 9व्या दिवशी जाहीर करायचं ना उत्तराधिकारी कोण. सगळे शिष्य जमा झाले, कोणाला गादीवर बसवणार? मुलगा तर तयारीतच आला होता, कपडेच घालून आला होता की आता मी गादीवरतीच बसणार आहे, कारण माझा बाप मला सोडून कोणाला गादीवर बसवेलो. पण ज्या वेळेला सगळ्या लोकांनी विचारलं, नानक साहेब सांगा उत्तराधिकारी कोण, भविष्यातले वाहेगुरु आमचे कोण? त्यांनी सांगितलं, लखनदास हा माझा भविष्यातला उत्तराधिकारी असेल. मुलगा चिडला, नाराज झाला, ढसढसा रडायला लागला. सगळ्यांनी त्याची समजूत काढली. पण एक शिष्य जवळ येऊन नानक साहेबांना विचारता झाला, जेनेटिकली तो तुमचा मुलगा आहे, त्याच्यात तुमचे गुणसूत्र आहेत, गुरु बनण्याची क्षमता त्याच्यात आहे, पण तरी पण तुम्ही त्याला गुरु बनवलं नाही आणि अत्यंत गरीब घराण्यातल्या त्या लखनदासला तुम्ही गादीवरती बसवलं, त्याचं कारण काय? त्यावेळेला लखनदासजींबद्दल गुरु नानक साहेबांनी एक वाक्य काढले, ते जरा नीट ऐका. गुरु नानक साहेब म्हणतात, माझा मुलगा तिसऱ्या दिवशी चौथरा बांधायला कंटाळला, पण लखनदासजी तब्बल 8 दिवस सकाळी बांधलेला चौथरा रात्री मोडत होते आणि 8व्या दिवशी ज्या वेळेला मी त्यांचा चौथरा मोडला त्यावेळेला मी त्यांना माझ्या खोलीत बोलवून घेतलं आणि विचारलं, लखनदासजी सकाळपासून एकच काम करायचं, संध्याकाळी केलेल्या कामावरती पाणी फिरवायचं, तुम्हाला कंटाळा आला नाही का या कामाचा? तुम्हाला राग नाही का आला माझा? त्यावेळेला लखनदासजींचं वाक्य हे होतं, चौथरा का बांधायचा आहे आणि का मोडायचा आहे, ते कशासाठी करायचंय हे मला माहिती नव्हतं, त्याचा विचार मी करत नव्हतो, तर सांगितलेलं काम कोणी सांगितलंय हे माझ्यासाठी महत्वाचं होतं, कारण काम सांगणारे माझे गुरु होते आणि गुरु आज्ञा ही साधकासाठी शिरोधारी असली पाहिजे. म्हणून 8 दिवस काय 8 वर्ष जरी तुम्ही मला हे काम सांगितलं असतं ना तरी मी केलं असतं, मी हे काम करायला कचरलो नसतो, कारण गुरु आज्ञा ही माझ्यासाठी अंतिम आज्ञा. हे ऐकल्याबरोबर म्हणले, माझ्या डोळ्यात पाणी आलं. गुरु आज्ञा ही साधकासाठी महत्वाची असली पाहिजे आणि त्यानुसार जो वागेल तोच खरा अधिकारी असतो. तसं माझा मुलगा ते काम करू शकला नाही, म्हणून अधिकारी लखनदास. विठ्ठल विठ्ठल. गुरूंची एकदा का कृपा झाली की मग ते तुम्ही कोणत्या घराण्यातले आहात, कुठं राहता, काय विचाराचे आहात, काही बघत नाहीत संत. आपण सारिके करीती तात्काळ. बाकीचं जाऊ द्या, नाथांचं घराणं बघा. नाथांच्या पोटी जन्माला आलेले हरी हे काशीचे ब्राह्मण,
काशीवरनं आलेले शास्त्री पदवी घेऊन पंडित झाले, पण ज्या वेळेला उत्तराधिकारी ठरवायचा होता, भावार्थ रामायणाचे 45 अध्याय नाथांचे आहेत, पण 15 उरलेले अध्याय हे गावबाचे आहेत. पुढं अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या मुलाला बसवलं नाही, तर गादीवर बसवताना त्यांनी गावबाला बसवलेलं आहे. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. संत कृपा झाली, इमारत फळा आली. संतांची कृपा झाली की मग मात्र पाहिजे ते होतं. आणि संत आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आणि त्या संतांनी कृपा करावी. आपल्या शरीरातली देवी कुठं बसलेली आहे हे आपल्याला कळावं. काय आहे? देशासाठी सुद्धा एक देवी आहे, राज्यासाठी सुद्धा 3.5 पीठ आहेत, आपल्या गावासाठी गावदेवी आहे, घरासाठी त्या गावदेवीचा एक टाक आहे. तसं या घरासाठी पण देवी असेलच ना. मग या घरात देवी कुठं आहे हे कळण्यासाठी संतांकडे जा. या शरीरामध्ये सुद्धा विवेकानंद म्हणतात, एक प्रचंड मोठा ऊर्जेचा स्रोत, अनंत शक्तीचा समुद्र तुमच्या पाठीशी विराजमान आहे, पण तो कळण्यासाठी तुम्हाला संत कृपा होणं गरजेचं आहे. आणि एक सांगू, तुमच्या शरीरातली ती जी शक्ती आहे, जिला भगवती म्हणतात, जिला कुंडलिनी म्हणतात, ती शक्ती तुम्ही एक घर जरी जागी करू शकले ना तरी जग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. पण अजूनपर्यंत ती सुप्त आहे, शांत आहे, झोपलेली आहे, म्हणून आपल्याला आपली कुवत कळत नाही. आणि ज्या वेळेला ती ब्रह्मरंध्र गाठेल ना त्या दिवशी या जगाचे मालक बनण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. पण तुकोबा म्हणतात, माझ्यातली शक्ती मला माहिती करून दिली, ती संतांनी म्हणून केली ठावी. संतांनी, त्या संतांना शरण आलो म्हणून मला हे सगळं कळलं, म्हणून बरं झालं त्यांना शरण आलो. हे तुकोबा अभंगाच्या 2य चरणात. संतांना जर शरण गेलो नसतो तर कदाचित मला खऱ्या देवीचं जे यथार्थ स्वरूप आहे ते कळलं नसतं. भगवंत जवळ असताना सुद्धा संतांच्या संगतीची काय महती आहे हे कळण्यासाठी जास्त द्या बरं त्यात घुम घुम काय. संतांच्या संगतीमध्ये आपण गेलं पाहिजे. आणि तुकोबांसारखे महात्मे म्हणतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे
संघ असावा. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माणसाला फायदे होतात. देव एखाद्या वेळेला थेट आपल्या जवळच्या भक्ताला सुद्धा संतांकडे ढकलून पाठवतो. नामदेव महाराजांना नाही पाठवलं औंढ्या नागनाथला, नाही तिथं विसोबासाठींना शरण जा म्हणून सांगितलं. अजून एक उदाहरण सांगते. आता हे सगळ्यांना माहितीतलं उदाहरण आहे की विसोबासाठींकडे नामदेवराय गेले, पण वृंदावनामध्ये उद्धवाला नाही पाठवलं कृष्णाने. उद्धव असं म्हणायचे की त्या काळातला पंडित आणि इतका मोठा पंडित की त्याच्या इतका अभ्यास कोणाचाच नाही, एवढा मोठा त्याचा अधिकार. पण त्या उद्धवाला अहंकार झाला की माझ्या इतका अधिकार कोणाचाच नाही आणि जेवढा मी कृष्णाच्या जवळ आहे तेवढा मी कोणाच्याच जवळ नाही. आता याचा अहंकार घालवायचा म्हणजे मी सांगितलेलं याला कळणार नाही. असं माणूस ज्या वेळेला प्रेमात असतं ना त्यावेळेला त्याला सगळं जग अंधारात असतं. त्याच्यामुळे याचा अंधार दूर केला पाहिजे आणि तो मी जर केला तर तो त्याला कळणार नाही. मग कुठंतरी पाठवलं पाहिजे. कुठं पाठवावं तर याच्यापेक्षा जास्त प्रेम करणारी माणसं आहेत हे याला कळलं पाहिजे. पण उद्धवाला सांगितलं, उद्धवजी काम करा. काय करायचं देवा बोला ना. वृंदावनात जा, गोकुळात जा आणि माझ्या आई वडिलांना, माझ्या मित्रांना तन सुखा, मन सुखा, मधुमंगल, पेंद्या, सुदामा या सगळ्यांना सांगा की कृष्ण खुशाल आहे आणि लवकर भेटायला येणार आहे. उद्धवजींनी रथ तर तयार केला, पण कृष्णानं सांगितलं तुमचा नाही माझा रथ तयार करा, माझ्या रथात बसून जा. ठीक आहे म्हणले देवा, तुमचा रथ घेऊन जातो. पण रथात बसायच्या अगोदर कृष्णाकडे गेले आणि त्या कृष्णाला सांगतात, देवा आज हे काम करतोय पण इथून पुढं काम सांगताना जरा माझ्या स्टँडर्डचं काम सांगत जा. मी एवढा मोठा ज्ञानी आणि मला काम तुम्ही पोस्टमास्टरचं दिलं, निरोप्या बनवलं तुम्ही मला, तुमचं आहे म्हणून करतो, दुसऱ्याचं असतं तर केलं नसतं. ते म्हणले फक्त एकदा करा, परत आयुष्यात कुठलंच काम करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. जा एकदा वृंदावनात, जा एकदा गोकुळात. निघाले. कृष्ण गेल्यानंतर तनसुखा, मनसुखा आणि मधुमंगल जे मथुरेकडं नजर लावून बसले होते ना, ते कृष्ण येईल या आशेनं तिथं जे उभं राहिले ते पावसाचंच पाणी पिऊन जगायचं, इकडं तिकडं हलायचं नाही. कारण आम्ही गेलो आणि तो आला मग त्याच्यामुळं हलायचं नाही. वाट इकडं अशी वाकडी मान करून बघत बसलेले होते. आणि जसा कृष्णाचा रथ दिसला सगळ्या जणांनी भाया उंचावल्या आणि सांगितलं, आला कान्हा आला, कृष्ण आला. तन सुखा मन सुखा उड्या मारायला लागले आणि मधुमंगल धाडकन खाली पडला. आयुष्यभर ज्याची वाट बघत होतो तो आला. त्याला आठवणच येते की नाही असं वाटत होतं, पण त्याला आमची आठवण आहे. आला, पण जसा तो रथ जवळ आला तसा कृष्ण नाही आला. खाल्लं उद्धव जसा आलेला बघितला तसं तन सुखा मन सुखाने तोंड बारीक केलं आणि विचारलं, कोण तुम्ही आणि आमच्या कानाचा रथ घेऊन कसं काय फिरताय? त्यांनी सांगितलं, आजकाल अशी सोय आहे, कुणाच्याही गाड्या कोणी घेऊन जाऊ शकतं इम्प्रेशन मारण्यासाठी, त्याच्यामुळं मी घेऊन आलो कृष्णाचा रथ. अरे पण का आलास? तुला कोणी बोलवलं होतं? मला बोलवलं नाही कुणी, पण निरोप घेऊन आलोय. कुणाचा निरोप आहे? कृष्णाचा. थोड्या बुवया स्थिर केल्या आणि विचारलं, काय निरोप आहे कान्हाचा आमच्यासाठी? काही नाही म्हणे, तो खुशाल आहे, तुम्ही फक्त व्यवस्थित राहा, जेवण वेळेवर करत जा, हे सांगण्यासाठी इथवर आलोय. ते म्हणले, जा दुसरीकडे जा, आम्हाला नको हे सांगूस. भूषण सांगण्यासाठी तुला पाठवलं वगैरे त्यांनी, आम्हाला सोडून तू सुखी आहे हे सांगण्यासाठी त्यांना इथं पाठवलं. आम्हाला वाटलं आमच्यापेक्षा बत्तर अवस्था त्याची असेल, पण तो सुखात तर आम्ही पण सुखात. जा जाऊन त्याला सांगतात सुख आहे सुखित्व, त्याच्या सुखात आमचा सुखायचा सांग. तो म्हणला, पण माघारी नाही जायचं, अजून त्याच्या आई वडिलांना भेटायचंय, यशोदा आणि नंदबाबांना भेटायचंय, बाकीच्या गवळणींना भेटायचंय. कुठं भेटतील सगळेजण? त्या तन सुखांना सांगितलं, एक काम कर, हा जो ओढा वाहताना दिसतोय ना, या ओढ्याच्या कडेकडेनं जा, जिथं हा ओढा उगम पावलेला असेल ते घर त्या कृष्णाचं आहे. उद्धवजी थोडेसे विस्मयकारकरित्या विचारतात, ओढ्याचा उगम डोंगरातनं होतो हे ऐकलं होतं, पण ओढ्याचा उगम असा घरातनं होतो हे नव्हतं ऐकलं. घरातनं कसा होतो? म्हणे, तो कान्हा गेलाय ना तेव्हापासून त्याचे आई बाप सगळे ब्रिजवासी एकत्र येऊन त्या कान्हाच्या दरवाजात उभं राहून रडताय आणि त्यांच्या सगळ्यांचा एकत्रितरित्या रडण्याचा जो ओघ आहे त्या ओघाचाच हा ओहळ तयार झालेला आहे. त्याच्यामुळं त्या ओहळाच्या कडेकडेनं जा, तुला नंदबाबा यशोदा सगळे ब्रिजवासी भेटतील. ओढ्याच्या कडेकडेनं जात असताना त्या ओढ्याचं पाणी सुद्धा कृष्णाचं भजन करत होतं, नामस्मरण करत होतं. इतका वियोग आहे. माणूस रोज जर शेजारी असेल ना तर त्याचं प्रेम कमी असतं. म्हणून आपल्या माणसाची किंमत कळण्यासाठी का होईना, पण वर्षातनं 1 महिना तरी आपली माणसं सोडून राहायला शिका. आणि म्हणूनच वारीची व्यवस्था आहे तुम्हाला. 1 महिना वारीला गेले ना की घरच्यांना कळतो बाबा किती महत्वाचे, आई किती महत्वाची आहे, भाऊ किती महत्वाचा, बहीण किती महत्वाची, मुलं किती महत्वाची. वियोगाशिवाय सुख कळत नाही प्रेमाचं. त्याच्यामुळं ते पाणी सुद्धा डोळ्यातलं भजन करत होतं.
आणि मग त्या नंदबाबांकडे गेले, यशोदाकडे गेले. यशोदाला सांगितलं काही काळजी करू नको, व्यवस्थित आहे. ते म्हणले नको सांगू, तू व्यवस्थित आहे, आम्हाला माहिती आहे. तुला पुढं कुणाला भेटायचंय म्हणे. आता शेवट राहिली राधा. चला राधेकडे. राधेच्या घरी गेले तर चित्रा नावाच्या एका गवळणीनं सुंदर असं कृष्णाचं चित्र रेखाटून ठेवलं होतं आणि त्या कृष्णाकडे राधा बघत होती. चित्रा नावाच्या गवळणीकडनंच का काढून घेतलं त्याला पण कारण आहे. त्या चित्रा नावाच्या गवळणीनं एकदा त्या कृष्णाचं चित्र बघितलं, त्याची मूर्ती बघितली, म्हणजे त्याचा तो अवतार बघितला आणि तिनं जे त्याला हृदयात अंतकरणात ठसवलं ते परत तिने डोळेच उघडले नाही. आता काही बघायचं राहिलं नाही. तो दिसला, आता काय जग बघायचं. म्हणून तिथून पुढे तिनं डोळे उघडले नाही, कारण जर डोळे उघडले तर आत गेलेला कृष्ण बाहेर पडता कामा नाही. त्याच्यामुळे तिनं डोळे झाकले आणि त्या राधेनं सांगितलं एकदा माझ्यासाठी बाहेर काढ, एकदा त्याचं चित्र काढ. आणि म्हणून तिचं नाव चित्रा. का? कारण तिनं चित्र काढलं. झोपले नाही ना तुम्ही? सगळे जागेत ना? हे दुपारची पण लागू शकते झोप, कारण सवय लागलेली आहे ना आपल्याला दुपारच्या वामकुक्षीची. आणि मग त्या चित्रेनं ते चित्र हळूहळू हळू नजर उघडत उघडत काढलं. हुबेहूब कृष्ण दिसावा असं ते चित्र होतं. ते चित्र जसं काही त्या उद्धवानी बघितलं, त्यांना असं वाटलं अरे कृष्ण इथं आला, पळत भेटायला म्हणून गेले. जवळ गेल्यावर कळलं कृष्ण नाही, कृष्णाचं चित्र आहे. मोर मुकुट सुंदर आहे, ओठाची लाली अत्यंत उत्तम आहे, आधारावरती असणारा वेणू तोही छान आहे, त्याच्या गळ्यातल्या कदंब सुमनांच्या माला त्याही सुंदर आहेत, त्या कोमेजलेल्या नाहीत, त्याचा कंबरपट्ट्या सुंदर, त्याचं पितांबर सुंदर, त्याच्या पायातल्या असणाऱ्या मेखळा सुंदर. पण ज्या वेळेला पाय बघितले, पायच दिसले नाहीत, काढलेलेच नाही, पाय काढले नाहीत. हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला उद्धवजी हसले आणि राधेला विचारतात, राधे एक प्रश्न विचारू? विचारलं. अख्खं सुंदर चित्र तू त्या चित्रेकडनं काढून घेतलंस, पण पाय का नाही काढले कृष्णाला? त्यावेळेला उत्तर दिलंय राधेनं, गोकुळात जोपर्यंत कृष्ण होता ना तोपर्यंत भीती वाटत होती, हा जाणार तर नाही ना आम्हाला सोडून. आणि तीच भीती पुढं खरी ठरली आणि कृष्ण त्या पायांच्या साह्यानं आम्हाला सोडून गेला. आता जगतोय तर या चित्राच्या आधारावरती. जर या चित्राला पाय काढले ना तर हे चित्र पळून जाईल, आणि जर चित्र पळून गेलं तर मग मात्र जगायला आधार राहायचा नाही, म्हणून या चित्राला पाय काढले नाहीत. हे ज्या वेळेला त्या उद्धवानं ऐकलं त्यावेळेला त्यानं सांगितलं बास, आता जाणार नाही कृष्णाकडे. आणि भागवतामध्ये अर्जुनापेक्षा जास्त किंमत उद्धवाला काय माहिती? कारण कृष्ण हा अर्जुनाचा गुरु आहे, अर्जुनाचा गुरु हा श्रीकृष्ण आहे, पण उद्धवाचे गुरु मात्र राधाराणी सरकार आहे. भगवंताच्या भक्ताचा जो भक्त आहे तो भगवंताला अतिव प्रिय आहे. आणि म्हणून तर तुकोबा एका अभंगात म्हणतात, तुमची ये दासीचा दासा करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाती मज, हाची मज, आशीर्वाद द्यावा हाती मज. तुमच्या दासांचा दास करा, मला तुमचं दास नाही व्हायचं देवा, तर तुमच्या दासांचं दास व्हायचंय. आणि म्हणून उद्धवाला किंमत, कारण राधाराणी सरकार या कृष्णाच्या दास आणि राधाराणी सरकारांचा दास तो उद्धव, म्हणून उद्धवाला भागवतात किंमत. आणि मग तिनं विचारलं, अरे इथं राहून काय करणार? तिकडं किमान कृष्णाला बघतोयस तरी, इथं कृष्ण दिसणार नाही. त्यावेळेला उद्धवानं सांगितलं, जो कृष्ण तुम्ही बघितला तो कृष्ण आम्ही बघितला नाही. का? कारण वृंदावनाच्या बाहेरचा कृष्ण हा प्रभाव दाखवतो आणि वृंदावनातला कृष्ण हा त्याचा स्वभाव दाखवतो. आणि भगवंताचा प्रभाव बघण्यापेक्षा त्याचा स्वभाव बघणं गरजेचं आहे. कारण जिथं प्रभाव आहे तिथं फक्त ताकद दाखवलेली आहे, प्रेम दिलेलं नाही. त्यानं प्रेम फक्त एकाच ठिकाणाला दिलेलं आहे, ते म्हणजे वृंदावनाला. आणि म्हणून इथं राहणार. पण इथं राहून कुठं बघशील कृष्णाला? मग उत्तर आहे उद्धवजींचं, कन्हैया कन्हैया पुकारा कर देंगे लताओं में ब्रज की धारा कर देंगे, कन्हैया कन्हैया पुकारा कर देंगे लताओं में ब्रज की निहारा कर देंगे, कहीं तो मिलेंगे वो भाग्य बिहारी, कहीं तो मिलेंगे वो भाग्य बिहारी, उन्हीं के चरण चित लगाया करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में बिजली निहारा करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में बिजली निहारा करेंगे. आणि मग तिनं सांगितलं, नको तू तिकडं जा, फक्त त्याला जाऊन सांग की आम्ही सगळे बरे आहोत. तोपर्यंत त्याला समाधान लागायचं नाही, त्याला इथं येण्याचं कष्ट होऊ नये, म्हणून तो उद्धवा गेलं पाहिजे. ज्या वेळेला उद्धवानं या सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि कृष्णाकडे गेले, जाताना ताठ मानेनं वरती बघून जाणारा उद्धव
येताना मात्र खाली मान घालून आला. कृष्णाने विचारलं काय झालं पोस्टमास्टर, जो निरोप द्यायचा होता तो दिला का? त्यावेळेला उद्धवाने सांगितलं तिथं जाऊन जर माझाच गर्व हरण करायचा होता तर इथंच सांगायचं ना तू अहंकारी झालाय, एवढा लांब दौरा कशाला. पण तिथं गेल्यावर एक फायदा झाला, मला गुरुची भेट झाली, मला संतांची भेट झाली आणि त्या राधाराणीला देवीला आम्ही जर आणलेलं नाही इथं तर करोनी खळे हरिदासांनी एकत्रित येऊन योजना आखल्या, त्याची अंमलबजावणी केली आणि मग त्या देवीला मग त्या पांडुरंगाला आम्ही घेऊन आलेलो आहे. म्हणून करोनी खळे हरिदासी. त्या संत नसते तर देवाला नसता. खरं तर वैकुंठाला जायचं असेल तर फार वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवानाशक करणे बहु, पण त्या संतांनी विचार केला आपण वैकुंठाला जाण्यापेक्षा वैकुंठच खाली आणलं तर, म्हणून वैकुंठीची मूर्ती आली भीमा देवी, आली भीमा आणि नैवेद्य पण गेला त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं आता धावपळ करावी. वैकुंठीची मूर्ती आली भीमातिरी लाडका तो हरी यशोदेचा, जिथं राजा तिथं राजधानी. जर वैकुंठीचा देवच खाली पंढरपुरात आलाय तर पंढरपूर ही त्याची राजधानी, म्हणून पंढरपूर हे वैकुंठ म्हणून पावलो पंढरी. वैकुंठ भुवन धन्याची देना सोनियाचा धन्याची देना. वैकुंठ कधी भेटलं? पंढरीत गेल्यावरती. त्याच्यामुळे या संतांनी त्या देवाला खाली बोलवून आणलेला आहे. संतांच्या संगतीत देव लवकर भेटतो. कसं ते सांगते. देवीच्या पाड्याचे लोक वारकरी झाले, म्हणजे असतील वारकरी पण इथून वारी करायची ठरवली, पंढरपूरला जायचं ठरवलं. इथून पंढरपूरला पायी जायचं म्हणल्यावर किती दिवस लागतील इथल्या वारकऱ्यांना? 27 दिवस लागतील. आणि तुम्हा सगळ्यांना बघून तुमच्या गावातल्या मुलीनं ठरवलं मला पण जायचं पंढरपूरला. पैसा सांडोनी सोहळा मी कंपनीनं निराळा म्हणून तिनं साखरेचं पोतं घेतलं आणि ती म्हणायला लागली ज्ञानोबा तुकाराम. हे आपलं नाही का? मुंगीनं चाल बदलली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली
तिचा वेग कमी म्हणून भजन तिनं हळू म्हणलं आणि निघाली. मग मुंगीला जायला किती दिवस लागतील पंढरपूरला काय माहिती. ते माझ्या माझ्या पण येईल थोड्या वेळ माझ्याकडे बघा. एवढीशी मुंगी तिचे पाय त्याच्याहून निम्मे. काय माहिती किती दिवस लागतील पण आपण अंदाज धरला 6 महिन्यात जाईल ती पंढरपूरला. 6 महिन्यात. पण तिला कळलं साठेताईंची गाडी पंढरपूर मार्गेच खटावला जाणार आहे आणि जर ती माझ्या गाडीत बसली तर मग किती वेळात जाईल पंढरपुरात. 5 ते 7 तास. दॅट्स इट. इनफ झाले. मुंगीनं एकटीनं जर पंढरीला जायचा विचार केला तर तिला 6 महिने लागतात. पण तिने जर द्रुतगती असणाऱ्या वेगवान गाडीचा संग केला तर ती 5च तासात पंढरपूरला जाते. तसं आपण सगळे जीव म्हणजे मुंगे आहोत. आपण एकट्या दुकट्यानं जर देवाकडे जायचं ठरवलं ना तर अनंत जन्माचे सायास घ्यावे लागतील तेव्हा कुठं देव भेटेल. पण जर संत रूपी वाहनाचा संग केला ना तर याच जन्मात देवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपण आनंदानं म्हणू तुकोबांसारखं याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. पण त्यासाठी म्हणलं पाहिजे बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. का कारण त्यांनी तर आणला आणला ही रूपा बळे करोनी खळे हरिदासे. आणि आता देव भेटला मग पुढं काय. आनंद झाल्यानंतर माणूस करतो काय नाचतो. नाचणं हे सुद्धा आनंदाचंच प्रतीक आहे. इतर कुठं नाचू नये. नाचायचं असेल तर इथं नाचा. नाचू कीर्तनाचे अजून 2-3 उठतील त्याच्यामुळे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हे सुद्धा सत्य आहे. अष्टसात्विक भाव जागे झाल्यानंतर असं होऊ शकतं. फक्त माझं सगळ्यांना सांगणं आहे अंगात फक्त गावदेवी नाही अंगात ज्ञानोबा पण कधीतरी आले पाहिजे. अंगात तुकोबा पण आले पाहिजे. अंगात विवेकानंद पण आले पाहिजे. अंगात सगळे संत महात्मे आले पाहिजे. आणि मग इथं नाचणं होतं. मग आमचे संत पंढरपूरला जाताना काय चालत जातात का. नाही 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 नाही. मग जातात कसे. नाचत जाऊ त्याच्या गावाला जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. इथंच नाचा. हे बरेच नाचणारे बघितले. इकडं पण बघितले. हळदीला नाचणं भारी नसतात पण तिथल्या नाचण्यापेक्षा इथं नाचणं हे केव्हाही चांगलं. आणि तुकोबराय म्हणतात इथं संतांच्या संगतीत नाचणं असतं आणि हे नाचताना देवही नाचू लागायला येतो. कीर्तनामध्ये देव नाचतो. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. हे भाग्यवान आहेत नामदेव महाराज. पण नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव सुद्धा नाचतो आणि आमच्या कीर्तनात माणसं पण नाचत नाहीत पण देव मात्र नाचतो. इथं का नाचतो. इथं का नाचतो की नाचता नाचता देवाचा देह भान विसरून नाचलं पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात तसं मी नाचायला लागलो. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. पण कोणाच्या समागमे नाचायला लागलो. ज्यांच्या समागमात आपणही नाचायचंय ते कोण आहे त्यांचं तुम्हाला नाव सांगते. पण त्या समागमात नाचत असताना भजनावर कोणत्या नाचायचंय ते ऐका. विठोबा रखुमाई
ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. हरांसाठी धन्यवाद. खरं तर हे प्रेम असतं आणि या अतीव प्रेमासाठी सर्वांचे एकदा हृदयपूर्वक धन्यवाद. विठ्ठल 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 एक घाला एक घाला. तो मोठा आहे तो घाला. तो मोठा स्पेशल माझ्यासाठी बनवला होता माझी तब्येत बघून ताईंच्या तुका म्हणे समागमे नाचो प्रेमी लागलो कुणाच्या समागमे ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. 12:30 वाजलेले आहेत. मी अगदी वेळेत कीर्तन सेवा आटोपलेली आहे. पण सेवेला पूर्णविराम देण्या अगोदर जाता जाता सर्व वारकरी मायबापांना माझी विनंती असणार आहे. गावदेवी आपल्याकडे आलेले आहेत, त्यांची सेवा कराच, पण फक्त मंदिरातच सेवा होऊ नये. मंदिरात तर आपण आलंच पाहिजे, पण मंदिरातली देवी आपल्या घरी आली पाहिजे आणि घरातली देवी आपल्या हृदयामध्ये प्रविष्ट झाली पाहिजे. याच्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायचा आहे. आजपासनं इथून पुढचे 365 दिवस प्रत्येकानं वाट बघायची आहे पुढच्या वर्षीच्या याच दिवसाची. आणि सगळ्यांनी म्हणायचं आहे देवी येणार आहे, देवीचा उत्सव आहे. फक्त गावकऱ्यांनी एकत्रित येऊन हे कार्यक्रम आणि कार्य पार पाडलं पाहिजे. काय हा खेळ नव्हे एकट्याचा, म्हणून मेळ जमविला. इथं सगळ्यांनी या, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. आनंद जिथे असेल ना तिथं देव येतो. जिथं आनंद वास्तव्य करतो तिथं देव वास्तव्य करतात. आणि म्हणून आनंद असला पाहिजे आणि आनंद आपल्या घरातही असावा. यासाठी घरामध्ये आपल्या रोज नामस्मरण झालं पाहिजे. कीर्तन करण्याचा उद्देशच आजकाल कीर्तनकारांचा हा असला पाहिजे की लोकांनी नामस्मरणाला प्रवृत्त व्हावं. तुम्हाला दुसरं काही साधन नाही समाधानासाठी. तुमच्या घरात देव येण्यासाठी काही साधन नाही दुसरं. कीर्तन नका ऐकू, प्रवचन नका ऐकू, पारायण नुसती नका करू. मी तर म्हणते ज्ञानेश्वरी गाथा पेपर आहे का नुसतं वाचायला? नका वाचू, नसेल वाचायचं तर. पण रोज किमान 10 माळा 20 माळा सावकाश भगवंताचं स्वरूप डोळ्यासमोर आणायचं आणि रोज नाम जप करा, रोज नामस्मरण करा. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्याच्या नामा व्यतिरिक्त या जगामध्ये सुख नाही, आनंद नाही, शांती नाही. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागात शांतीरनंतरम शांती परते नाही सुख येरावगेचे दुःख. तुम्ही शांत आहात का? कीर्तनात शांत नाही, घरी कधी शांत असणार आहे? कीर्तनात बसलोय तरी मन पळते, पण 12:30 वाजले, पुढची कामं आहेत, लग्न आहे, साखरपुडा आहे, इथं जायचंय, तिथं. मन आपलं शांत नाही आणि आपण शांत नाही म्हणून सुख नाही. भगवंताचं चिंतन करताना मन शांत होतं बरं का. कसं होईल ते सांगते. बऱ्याच लोकांचा अनुभव आहे, नाम घ्यायला लागलं की नाही विचार करावे ते सुद्धा विचार डोळ्यासमोर येतात. डोळे झाकले की जे विचार उघड्या डोळ्यांनी पण येत नाही ते डोळे झाकल्यावर वाईट विचार येतात. तुमचा काय आमचा पण अनुभव तोच आहे. करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा, म्हणून ही अशी अवस्था आहे. पण नाम जप करताना फक्त डोळे झाका. माझ्या गुरूंना मी एकदा फोन करून विचारलं, बाबा नाम जपायला लागले की नाही ते भलते विचार डोळ्यासमोर येतात, काय करू? बाबा म्हणले ते संस्कार असतात तुमच्या मनावरचे. नीट ऐका, अख्खं कीर्तन जरी ऐकलं नसेल शेवटची 10 मिनिटं नीट ऐका. तुमच्या मनावरचे संस्कार असतात. तुम्ही ध्यान करायला लागले की ते संस्कार उड्या मारायला लागतात. ते संस्कार उड्या मारायला लागल्यावरती सुद्धा जर तुमचं नामजप चालू राहिला तर त्या संस्कारांवरती नामजप जाऊन पडतो आणि नामाचे संस्कार आहे त्या संस्कारावर होतात. त्याच्यामुळे आतले संस्कार दबतात आणि नामसंस्कार हा दृढ होतो. त्याच्यामुळे तिथून पुढे परत ते विचार तुमच्या आयुष्यात येणार नाही. ते विचार तिथं जातात, नाम सोडतात, माघारी येतात आणि आयुष्यात नाम एके नाम उरतं. त्याच्यामुळे विचार कसले येऊ द्या, नामजप सोडू नका. आणि बळजबरी करते तुम्हाला, रोज किमान 1 माळ तरी नाम जपा, 1 माळ तरी नाम जपा. नामजप प्रेमानं भजन केल्यानंतर देव सांभाळतो नवल नाही, बळजबरी नाम करणाऱ्यांना सुद्धा देवानं सांभाळलेला आहे. एका गावामध्ये 2 भाऊ राहायचे. एक जो
झालंय 5 मिनिटं. सगळ्यांची धावपळ वाढली की बाबा ताईंनी ज्ञानेश्वर माऊली केले म्हणजे लगेच नारळाना पाकिटाना जायचंय मला. पण हे 2 वाक्य आणि ही 10 मिनिटं मी आजकाल प्रत्येक कीर्तनात सांगते. तुम्ही भजन केल्यानं काही मला कमिशन नाही मिळणार आहे की देव मला वर गेल्यावर म्हणेल 10% तुला घेतो भजन करायला सांगितलं. तुमच्या हिताचे म्हणून सांगते. 2 भाऊ, मोठा भाऊ भजन करणारे, बारका भाऊ भजनच करायचं नाही. बारक्या भावानं भजन करावं म्हणून एका साधूला विचारायला गेला. साधू म्हणला मला घरी बोलव, मी तुझा भाऊ बघतो मग सांगतो त्याचं मोक्ष कसा होईल ते. घरी बोलवलं. बारक्या भावाची चर्या बघितली, तो काही भजन करणारा नव्हता. सगळ्यांना घराच्या बाहेर काढलं आणि त्या छोट्या भावाशी मीटिंग करायला गेले. त्या छोट्या भावाचा हात पहिल्यांदा प्रेमानं धरला आणि सांगितलं हे बाबा तुला मोक्ष मिळावा म्हणून एकदा तू राम म्हणलं पाहिजे. मी तुला बघू शकतो, तू एकदा राम म्हणला की तू वैकुंठात जाणार आहे. एकदा राम म्हण. तो म्हणला जीव गेला ना बाबा तरी राम म्हणायचो नाही, हात सोडा. ते म्हणले मग जीव गेला तरी भजन नाही करायचा, तर मग असा हात दाबूनच तुझा जीव घेतो. ब्रह्मचर्याचं तेज आहे. नागा साधूंमध्ये जे तेज असतं ते एका खऱ्या ब्रह्मचर्य पाळणाऱ्यामध्ये असतं. ब्रह्मचारी कुणाला म्हणतात? फक्त शरीरानं लग्न नाही केलं त्याला ब्रह्मचारी म्हणत नाही. कायिक वाचिक मानसिक ज्यानं ब्रह्मचर्य पाळलं त्याला ब्रह्मचारी म्हणावं लागतं. आणि प्रयागराजला जाऊन लोकांना तेच करायचं होतं. तिथं जाऊन नागा साधूंची भेट घ्यायची होती. आमची लोकच इडिओ तिथं गेले, त्या नागा साधूंना नाही भेटले. 2 जणांना भेटले. कुणाला? एक तो IIT वाला बाबा आणि ती मोनालिसा. काय करावं हे सुद्धा आपल्याला कळू नये. तिथले नागा साधू बघायचे होते, त्यांची क्षमता बघायची होती. नागा साधू साधे समजू नका. 20 SRPFचे जवान एकीकडं आणि 1 नागा साधू एकीकडे. एवढी ताकद असते नागा साधू मध्ये. का त्यांना तेवढी ताकद निर्माण करायला सांगितली? ही ताकद निर्माण करायला सांगितली आहे शंकराचार्यांनी. भारताच्या 4 कोपऱ्यांमध्ये 4 द्वार शंकराचार्यांनी स्थापलेली आहे. त्या 4 द्वारांच्या आचार्यांना या नागा साधूंना सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. शंकराचार्यांना भवितव्य माहिती होतं म्हणून त्यांनी सांगितलंय भविष्यामध्ये जर भारतावरती परकीयांचं आक्रमण झालं तर सैन्यातले तर लोक त्यांच्यावर तुटून पडतीलच, पण सैन्य त्यांच्यापर्यंत जाण्या अगोदर त्या परकीयांचं निम्म सैन्य आमच्या नागा साधूंनी संपवलेलं असेल. एवढी ताकद या नागा साधूंमध्ये असणार आहे. म्हणून हे नागा साधू म्हणून 3 वर्षात एकदा ते एकत्र येतात, त्यांचं शक्ती प्रदर्शन करतात. त्यांच्यामध्ये येणाऱ्यांना ते म्हणून चिरडाचिरडी झाली. काही गरज होती का? अरे ते ब्रह्मचारी, तुम्ही 4 लेकरं असणार काय? त्यांची क्षमता आपली क्षमता ओळखायचीच नाही आणि मध्ये घुसायचं. त्या ब्रह्मचर्यामध्ये ताकद असते. ओजस नावाची शक्ती खेळत होती. हात धरला तो सोडेना. तो जीवावर आलं तर म्हणायला लागला हात सोडा, माझा दम गुदमरलाय. त्यांनी सांगितलं तू तो म्हणला ना मेलो तरी घ्यायचं नाही, मग मर नाही तर नाम घे. तो म्हणला सुपारी घेऊन आले का? तसं समज, तू नाम घेतल्याशिवाय मी जाणार नाही. आणि साधूंना तुमच्याकडनं काही घेणं देणं नाही. तुम्ही म्हणत असाल पैशासाठी भजनं करतात आणि पैशासाठी कीर्तन करतात. तुम्हाला काय वाटलं? अख्ख्या जगाला पैसा देणारा जर आमचा बाप आहे तर मग तुमच्याकडनं आम्हाला पैशाची गरज असेल? चैतन्य महाप्रभू वृंदावनात ज्या वेळेला हातामध्ये पात्र घ्यायचे, दरवाजात जायचे ना, त्यावेळेला सगळ्यांना म्हणायचे भिक्षा देही. बाई जर काही हातामध्ये तांदूळ घेऊन आली ना तर पात्र मागं करायचे, म्हणायचे बाई मला तुमचे तांदूळ नकोय. मग काय पाहिजे? हरी बोल. घरात किती माणसं आहेत तेवढ्या माणसांचा आकडा, तेवढं हरी म्हण, मला एवढंच पाहिजे. नामाची भिक्षा घेतात संत, त्यांना काय तुमच्या पैशा पाण्याची गरज आहे? आणि मग त्यांनी सांगितलं एकदा रामनाम घे मी तुला सोडतो. म्हणजे एकदाचा परत घेणार नाही. अरे नको घेऊ, एकदा घे. काय म्हणायचंय? राम. तो जोरात ओरडला राम. आता सोडा. राम म्हणल्याबरोबर हात सोडला. जा म्हणे आता पुढे जायचं तिकडे जा, फक्त एक वाक्य लक्षात ठेव. काही झालं तरी या नामाच्या बदल्यातलं जे पुण्य तुला मिळालंय ना ते पुण्य विकायचं नाही. तो म्हणला निघ बरोबर बाबा, तू आता फार त्रास दिला तुम्हाला, आता जा, फार उशीर झालाय, 12:30 वाजून गेले, कीर्तन संपवे ना, जा बरं आता. असं तुम्ही मला म्हणत असाल, पण 2 मिनिटात एवढा एक माझा मुद्दा सांगते, जाणारच आहे मी. आणि मग तो साधू महात्मा निघून गेला. मोठ्या भावाला समाधान वाटलं, हा राम म्हणला म्हणजे हा मोक्षाला जाईल. एकदा राम म्हणला म्हणजे मोक्षाला जाईल असं साधूनं सांगितलंय, म्हणजे हा मोक्षाला जाणार. साधूनं सांगितलं त्याच्या पुण्याच्या मोबदल्यात काही घ्यायचं नाही, नाही घेणार. साधू गेले. 25-30 वर्षानं तो बारका भाऊ मेला. वरती गेल्यावर चित्रगुप्तानं डायरी काढली आणि सांगितलं या मला अख्खा आयुष्य पाप केलंय, एकच पुण्य आहे, एका साधूनं बळजबरी राम म्हणून घेतलाय. त्यामुळे विचार त्याला त्याच्या मोबदल्यात काय पाहिजे. डोक्यात विचार आला ना त्याच्या. साधूनं सांगितलंय नामाच्या पुण्याच्या मोबदल्यात काही मागायचं नाही. तो म्हणला मला काही नको, तुम्हालाच काय द्यायचं असेल तर द्या. चित्रगुप्त म्हणला हा तर डेंजर शाण आहे, मागतच नाही काय. ते म्हणले मग काय द्यायचं? ये म्हणले कमी द्यावं तर राम नाराज आणि जास्त द्यावं तर ज्यांना कमी दिलंय ते नाराज. मग आता जाऊ द्या ब्रह्मदेवाकडे हायकोर्टात. चल म्हणले हाताला धर आणि चल आमच्या बरोबर. म्हणलं पायी नाही यायचो का? पोलिसांनी अटक केल्यावरती कोर्टात पेशी करताना वाहन कुणाचं असतं? पोलिसांचं. गाडी द्या मला. रेड्यावरती बस म्हणले. रेड्यावर बसल्याबरोबर रेड्यानं मैल भरलाम टाकला. तो म्हणला रेडा नको, दुसरी गाडी या पालखी. पुढे यम, पाठीमागं चित्रगुप्त आणि वरती हा बसला. कोण?
एकदा राम म्हणणारा हा महाशय हा वरती बसला, यांची दिंडी ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवानं लोटांगण घातलं. कोण महात्मा? बास बास म्हणले. लोटांगण घातलं, वाया गेलं. हा महात्मा नाही, पापात नाही. काय केलंय? आयुष्यभर पाप केलंय. एकदाच राम बळजबरी म्हणलाय साधूच्या म्हणण्यानुसार. मग इथं का घेऊन आले? राम म्हणण्याच्या पुण्याच्या मोबदल्यात काही मागत नाही. काय द्यायचं याला ते कळत नाही म्हणून इथं आलोय. त्यांनी कानाला हात लावला. आपण नाही म्हणलं या भानगडीत पडायचो. जो अखंड राम म्हणतो त्याच्याकडे जाऊ द्या. यमानं सांगितलं खांदा बदला. ब्रह्मदेव तुम्ही आता या, मला वैताग आलाय, तर माझं वजन मला झेपत नाही. आता कुठं? मग ते ब्रह्मदेव पुढं, चित्रगुप्त मागं. यांची दिंडी कुठं? शंकराच्या दारात. शंकराने विचारलं कोण आणलाय? एकदा राम म्हणणारा महात्मा घेऊन आलोय म्हणे. म्हणल्याबरोबर त्यांना समाधी लागली. मला ब्रह्मदेवाने उठवलं. उठा म्हणे, माझी दाढी तरी बघा, हे ओझं काही मला सहन होत नाही. ते म्हणे सारखं सारखं मी घेतो. आता पाठीमागं यम, पुढं शंकर, एका बाजूला ब्रह्म, एका बाजूला चित्रगुप्त. दिंडी निघाली विष्णूकडं. का? शंकर म्हणले आपण सांगणार नाही रामाचं काय पुण्य आहे ते. विष्णूंकडे वैकुंठात गेले. वैकुंठात गेल्यावर विष्णूनं सांगितलं काय आणलं रे बाबा इथं? आणि एकदा राम म्हणलेला आहे म्हणून इथं आणलंय. खळून विष्णू हसले. म्हणले मग आता काय करायचं? म्हणजे त्या राम नामाच्या पुण्याच्या मोबदल्यात काय द्यायचं ते सांगा. ते म्हणजे अजून काय द्यायचं बाकी असं वाटतंय का तुम्हाला? एकदा राम म्हणला. 12 भागवतांपैकी 3 भागवताचं याला दर्शन झालं. यम भागवत, ब्रह्म भागवत, शंकर भागवत, तिघांची भेट झाली. कशामुळं? एकदा राम म्हणल्यामुळं. ब्रह्मलोकाची भेट, कैलासाची भेट, वैकुंठाची भेट. कशामुळं? एकदा राम म्हणल्यामुळं. ते पण प्रेमानं नाही, बळजबरी राम म्हणल्यामुळं. आणि वैकुंठात आलेला विष्णू स्वरूप होऊन जातो. त्याचं रूप बघा पालटलंय. तो विष्णू स्वरूप झालेला आहे. आता त्याला काय गती द्यायची ते सांगा. हे ऐकल्यावर सगळ्यांनी पालखी समाप्त केली. ज्याच्या त्याच्या घरी निघून गेले. याला मात्र वैकुंठात सोडला आणि त्याला विष्णू रूपाशी समरस करून टाकला. एकदा फक्त राम म्हणलं तर एवढे फायदे होतात. ते पण कसं म्हणलेलं आहे? काय म्हणलाय तो? काय म्हणलाय? मोठ्यानं बोला ना, ऐकायला मला. काय म्हणलाय? तुम्हाला मोक्ष मिळावा म्हणून तुमच्याकडनं म्हणून घेते हो. बळजबरी एकदा राम म्हणलाय तर त्याला देवाची भेट झाली आहे. तसं गावदेवीचं भजन मी म्हणते म्हणून बळजबरी रोज घरी करा. देवी तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का देवी तुमच्या घरी आली मग सुखा का येऊणे झाले सोय रे त्रिभुवन. आमच्या संप्रदायामध्ये सुद्धा ब्रह्मचारिणी असणाऱ्या एका वारकरी देवीची आम्ही पूजा करतो. कुणाची पूजा करतो ते तुम्हाला सांगते. तुम्ही तिचं भजन करा. 2 मिनिटं थोडं ताट बसा. बापरे किती मरगळले होते बघा बरं. खंडाळा झटका, हाताला टाळी, मुखानं मुक्ताबाईंचं भजन आणि आपण सेवेला पूर्णविराम देऊ. ब्रह्माची कला
गावदेवी वेशीदेवी महाराष्ट्रातल्या 3.5 पीठापैकी सर्व आदिशक्ती त्या 3.5 शक्तिपीठांच्या चरणी तुमच्या घरामध्ये म्हणजे गावदेवी स्वरूप असणाऱ्या ज्या घरातल्या 3.5 शक्तिपीठ स्वरूपा माता भगिनी आहेत. तुमच्या घरात पण 3.5 शक्तिपीठ आहेत, माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहेत कोण कोण? ते कुठं सांगता येते? आई पहिलं शक्तिपीठ, बहीण दुसरं शक्तिपीठ, बायको तिसरं शक्तिपीठ आणि मुलगी हे अर्ध शक्तिपीठ, अशी 3.5 शक्तिपीठ आपल्या घरात पण असतात. त्याही शक्तिपीठांच्या चरणारविंदावरती माझी झालेली सेवा सादर समर्पित करते आणि वेळेला थोडासा आता माझ्या वाणीला विराम देते, कारण 1:45 वाजलेले आहेत. झालेली सेवा गावदेवी आई साहेबांच्या चरणी सादर समर्पित करून सेवेला विराम. सरस्वतीला पूर्ण विराम. भैरवी म्हणणार आहे? हे म्हणायचे असेल म्हणा. नाही नको. समागमे नाचो प्रेम